येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक धक्कादायक प्रकार तुमच्या समोर येणार आहे। वेगवेगळे रिपोर्ट्स आणि टीसच्या अभ्यासानुसार मुंबईत एकेकाळी 50% असणारा मराठी टक्का आता 35 ते 38% येऊन थांबलाय। पण त्याच वेळी उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिक मतदारांची संख्या 30% घरात पोहोचली आहे। 1961 मध्ये मुंबईत उत्तर प्रदेशमधून येणाऱ्यांचं प्रमाण हे फक्त 12% होतं, जे आता तब्बल दुप्पट झालंय। याचा अर्थ काय तर मुंबईतल्या 227 वॉर्डपैकी तब्बल 45 ते 50 जागांचा निकाल आता मराठी माणूस नाही तर परप्रांतीय ठरवणार आहे। ही परिस्थिती इतकी बदलली आहे की मराठी बाणा जपणाऱ्या पक्षांना आता लिट्टी चौका संमेलनं भरवावी लागणार आहेत। पश्चिम उपनगरात गुजराती आणि राजस्थानी वोट बँक मजबूत झाली आहे, तर पूर्व उपनगरात हिंदी भाषिक आणि मुस्लिम फॅक्टर किंगमेकर ठरतोय। मराठी माणूस उपनगरातून केव्हाच हद्दपार होऊन विरार आणि बदलापूरला फेकला गेलाय। मुंबईच्या वॉर्डच्या रचनेचं गणित मात्र वेगाने बदलतंय। तसं पोट भरायला शहरात येणं हे काही गैर नाही, संविधानाने तो अधिकार सगळ्यांना दिलाय। पण जेव्हा शहराची डेमोग्राफी बदलते तेव्हा तिथल्या डेमोक्रेसीचाही चेहरा बदलतो। पायाभूत सुविधांवरचा ताण असो किंवा स्थानिक संस्कृतीचा ऱ्हास, येत्या निवडणुकीत तुमचं मतदान कोणाला असेल? पक्षाला, विकासाला की या बदलत्या गणिताला? तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येक मुंबईकरांपर्यंत पोहोचवा।